काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा, शहापूर तालुका बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष योगेश हजारे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह उपस्थित होते। राष्ट्रवादी बहुजन विकास आघाडी व इतर मित्र पक्षाची जी महाआघाडी आहे त्या महाआघाडीच्या वतीनं या ठिकाणी सुरेश टावरे साहेब यांचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी भिवंडीमध्ये तमाम या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील लोक या ठिकाणी फॉर्म भरला आले आणि आपण हा जनसमुदाय पाहता की किती या सरकारबद्दल या ठिकाणी आक्रोश आहे आणि त्या आक्रोशच्या विरुद्ध या ठिकाणी या फॉर्म भरण्यासाठी सर्व पक्ष या ठिकाणी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, बहुजन विकास आघाडी व मित्र पक्ष जे आहेत ते सर्व या ठिकाणी जमलेले आहेत आणि भाजप व मित्र पक्ष सरकारने जो काही कारभार केला आहे त्याच्या विरुद्ध या ठिकाणी हा जनसमुदाय हा या ठिकाणी आलेला आहे। आज सुरेश टावरे यांना एबी फॉर्म जाहीर होतं, अगदी सकाळपर्यंत जाहीर होत सोशल मीडियावर बातमी झाली, त्यानंतर बारेमामा यांना एबी फॉर्म दिला जात आहे। त्याबद्दल अगदी काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमात होते, काय सांगाल या संदर्भात? विषय त्यांचा आहे, परंतु महाआघाडीच्या वतीनं बहुजन विकास आघाडी महाआघाडीत असल्यामुळं आम्ही सर्व या ठिकाणी महाआघाडीच्या वतीनं हे फॉर्म भरण्यासाठी आलो। शहापूर, मुरबाड, भिवंडी, वाडा त्यानंतर या ठिकाणी जे आपल्या बदलापूर एरियामधले जे मतदारसंघात आमचे कार्यकर्ते आहेत, उमेदवार पदाधिकारी आहेत, ते सर्व या सुरेश टावरे साहेबांच्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलेत आणि हा उमेदवार महाआघाडीचा असल्यामुळं सर्वांनी या ठिकाणी त्यांना पाठिंबा देऊन भरघोस मताने विजय करावा या ठिकाणी आम्ही आव्हान या ठिकाणी करतो। हमारे भिवंडी लोकसभा क्षेत्र में सुरेश टावरे को टिकट मिला है कांग्रेस पार्टी और हमारा बहुजन विकास आघाड़ी और कांग्रेस पार्टी और राष्ट्रवादी होती हुआ है। तो हमारे बहुजन विकास आघाड़ी भिवंडी शहर में मैं अध्यक्ष हूँ और हमारे कर्मचारी साहब जो अध्यक्ष हूँ, उन्होंने भिवंडी में आके बहुत मतलब अच्छा सुबह दिया कांग्रेस पार्टी को। उन्होंने बताया कि हम आपके साथ में जो है भिवंडी तक नहीं, जहाँ तक आप बोलेंगे हम आपके साथ में रहेंगे। और इसी तरह से मैं बहुजन विकास आघाड़ी का अध्यक्ष हूँ कई माध्यम है और मैं भी वही सुरेश टावरे जी को सपोर्ट करूँगा और ज़्यादा से ज़्यादा कोशिश करूँगा, सीट फैलाने की कोशिश करूँगा। ये मेरी अध्यक्ष श्रद्धा विजेंद्र सिंग। आज आम्ही सुरेश साहेबांना सपोर्ट करायला आलो आहे आणि त्यांचा फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहे। आम्हाला ही पूर्ण आमची ही अपेक्षा आहे का जेवढं होऊ शकतं आमच्या त्याच्यापेक्षा जास्तही आम्ही त्यांच्यासाठी करणार आणि आम्हाला त्यांच्यावर खूप विश्वास आहे की ते आमचा सपोर्ट करणार आहेत पुढे जाऊन, म्हणून आज आम्ही त्याच्यासाठी इथं उभे राहिलो। थँक्यू। एवढं बोलून माझी 2 शब्द आघाडीचे उमेदवार म्हणून सुरेश टावरे यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी पक्की झालेली आहे, फॉर्म भरला। भिवंडी शहरामध्ये काँग्रेसचं प्राबल्य आहे हे त्याचं सांगायची गरज नाही। मुरबाड,
शहापूर, कल्याण ग्रामीण आणि भिवंडी ग्रामीण यामध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचं प्राबल्य जास्त आहे. म्हणजे राष्ट्रवादी, काँग्रेस, शेका पक्ष, बहुजन विकास आघाडी, RPI या सर्वच पक्षांची एक अभेद एक आघाडी झालेली आहे. त्या आघाडीच्या अनुषंगानं मोदी साहेबांनी त्यावेळी दिलेले शब्द हे पुरे न केल्यामुळे लोकांचा भ्रमनिरास झालेल्या लाखो लोकांची देशभरामध्ये संसाराची एक प्रकारची दिशाच बदललेली आहे आणि म्हणून लोक क्रोधित झाले. आणि म्हणून ही लढाई मोदी विरुद्ध कुठल्या एका नेत्याची नसून मोदी विरुद्ध देशातली क्रोधित जनतेची लढाई आहे. आणि क्रोधित जनता मोदी साहेबांनी जो एक प्रकारचा लोकांना भूलभुलैया दाखवून लोकांच्या आयुष्याची दिशा बदललेली आहे. म्हणून मोदी साहेबांना जनताच त्यांचा निश्चितपणे उत्तर देईल आणि मोदी साहेबांना घरी जावं लागेल. किंवा मी तर माझ्याशी बोललो की पहिला गेला ललित मोदी, विजय मल्ल्या, त्याच्यानंतर नीरव मोदी, नंतर चोक्सी, आता नेपाळ मार्गे नरेंद्र मोदींना इथून जावं लागेल. कारण त्यांनी राफेलच्या याच्यामध्ये जे काही केलेलं आहे समजने वाले समज घे ना समजे हो एबी फॉर्म सकाळपर्यंत जाहीर केला जातो. काही तांत्रिक गोष्टी होत्या. सुरेश टावरेंच्या एकूण त्याला म्हणजे कर भरण्याच्याने वगैरे व्हेरिफिकेशन जरा उशिरा झालं आणि उशिरा झाल्यानंतर पक्षाच्या नेतृत्वाची खात्री झाली तर मग यांच्या उमेदवारी का अडचण येणार म्हणून व्हेरी फॉर्म देण्यात आलेले आहे. ओके फोटो हम लोग बहुत आभारी है कि जो सुरेश टावरे को टिकट दिया गया कांग्रेस का, क्योंकि सुरेश टावरे बहुत बेहतरीन आदमी है. उसके हम शुक्रगुजार है कि उनको टिकट मिला कांग्रेस का, क्योंकि वो जब MLA में नहीं भी थे तो वो पूरा कांग्रेस का काम करते रहते थे, पब्लिक को सपोर्ट करते रहते थे, गरीबों की मदद करते रहते थे. इसके लिए हम लोग बहुत आभारी है और बहुत शुक्रगुजार है कि जो उनको टिकट दिया गया. और हम लोग पूरी कोशिश करेंगे कि वो निकले और निकालेंगे. अल्लाह ताला उनको निकालेगा जरूर. हमारी यही दुआ है, यही शुभकामनाएं है. जेव्हापासून उमेदवारी घोषित केली तेव्हापासून हे विरोधी पक्षवाले म्हणजे भाजपवाले समग्र निर्माण करत होते तर सुरेश टावरेंना उमेदवारी मिळणार नाही. परंतु आज AB फॉर्म आला, पक्षाने मला दिला आणि जाऊन आम्ही उमेदवारी अर्ज भरला तर सर्व हे विरोधीवाल्यांची तोंड बंद झाली. सर, गेल्या काही दिवसापासून उमेदवारी जाहीर केली परंतु AB फॉर्म मिळण्यासाठी एवढा विलंब अगदी लास्ट स्टेजला AB फॉर्म पक्षाने केला. इतर लोकांनाही कोणालाही दिले होते, त्यांनाही काल दिले होते, मला आज दिले. एक दिवसाचाच फरक आहे त्याच्यात काय असेल. आता हा जो सध्याचा प्रचार तुमच्यासोबत कोणत्या कोणत्या आघाड्या असतात? सर्व जेवढे पण सेक्युलर आहेत सर्व आघाडी आमच्या बरोबर. तुमचं नियोजन कसं असतं? आम्ही नियोजन तुम्हाला कसं मी आमच्या परीने करणार. आणि त्यांनी मोदीला हरवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि सर्व सेक्युलरनी असा प्रयत्न केलेला आहे की या देश जय भीम बंधूंनो, तर आपल्याला सर्वांना एकच काम करायचं आहे. आपल्या टावरे साहेबांना निवडून आणायचं. भीम आर्मी या जिल्ह्यामध्ये संपूर्ण सेक्युलर पक्षांबरोबर पाठिंबा देत आहे आणि
विजय हा निश्चित आहे. आपण सर्वांनी तिथपर्यंत पोहोचावं याबद्दल मी पुन्हा एकदा जाहीर पाठिंबा देतो आणि इथे संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र. अपनी महिलाएं बहनों को शुक्रिया अदा करने के लिए